राजवीर, राजवीर, आय एम रिअली सॉरी. मला तुम्हाला कळवत. कुठे गेला होता? काय विचारतोय मी? कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे? तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं कुठे जाणार असाल तर सांगून जात जा. तुम्ही कळवलं तर नाहीच, पण तुमचा फोनही लागत नव्हता. ऍक्च्युली तिकडे नेटवर्क नव्हतं ना, त्यामुळे. तिकडे म्हणजे कुठे म्हणवा? मी कधीपासून तुम्हाला विचारतोय तिकडे म्हणजे कुठे? तुम्हाला काय वाटलं तुमची काळजी नाहीये मला? कोणी तुमची वाट बघत नसेल इकडे? असं नाहीये राजवीर. मग कसं आहे? तसं नाहीये ना? मग का वागला तसं? एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही, म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते, पण मग अचानक एक महत्वाचं काम आलं. आणि कसलं काम? कसलं महत्वाचं काम? आय एम सॉरी राजवीर, पण मी आता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. काय? का नाही सांगू शकत? मनवा, राजवीर, अशी का वागते म्हणू मला खरंच कळत नाहीये. बाहेर जाताना जरा सांगून तरी जायचं ना. तिच्या सासरकडच्यांना काय वाटत असेल हो? आरती, सासरच्यांना काय वाटतं हा प्रश्न नाहीये. कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी गेली असेल, गडबडीमध्ये फोन करायचं राहून गेलं असेल. गडबडीत राहून गेलं असेल म्हणजे काय? मी तिला 1000 वेळा सांगितलंय बाहेर जाताना नीट सांगून जात जा घरात म्हणून. आता बघा ना, माईंचा अजूनपर्यंत फोन नाही आलाय, म्हणजे ती अजून घरी आली नसणार. मला खूप काळजी वाटते हो. आरती, तू जरा शांत होतेस का प्लीज? नाही, मला चैन नाही पडत आहे. मी तिला फोन करते. आत्ता फोन लावू नकोस प्लीज. मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. मी फोन लावते तिला. रिंग वाजते. हॅलो मनू, अगं कुठे आहेस तू? काय चाललंय तुझं? आई, मी आले घरी. अगं पण मग दिवसभर कुठे होतीस? न सांगता का गेलीस आणि कुठे गेली होतीस तू? तुझा फोन सुद्धा लागत नव्हता. मनू, मी काय विचारते तुला, तू कुठे होतीस? ऍक्च्युली एक महत्वाचं काम आलं होतं, तर तिकडे जावं लागलं. आणि मी जिथे गेले होते ना, तिथे रेंज नव्हते. एवढं काय महत्वाचं काम आलं तुला अचानक? मनू, तुला 1000 वेळा मी सांगितलंय की बाहेर जाताना नीट सांगून जात जा म्हणून. तुला माहितीये माई किती टेन्शन मध्ये होत्या आणि आम्ही इथे किती काळजीत आहोत. दे माझ्याकडे फोन दे. 1 सेकंद थांब जरा, बाबांशी बोल. हॅलो बेटा, हा बाबा, कुठे होतीस तू? अचानकच एक काम आलं ना, तिथे जावं लागलं. बरं, घरी सगळे ठीक आहेत ना? हो ठीक आहे. राजवीर थोडे अपसेट आहेत, पण मी समजावेन त्यांना. बर, आता तू जेवून घे आणि शांतपणे झोप. हो ठेव फोन. हो, बाय. बाय. काय ग, माईने काही काम सांगितलं वाटतं? नाही, तोंड पाडून बसलीयस, चिडचिड करतेयस. माईने नक्कीच काहीतरी काम सांगितलंय, हो की नाही? बरोबर ओळखलं ना? माझं डोकं फिरवायला ना तुमची मुलगी पुरेशी आहे. तिने काय केलं?
बघा ना बावळट कुठली. कालपर्यंत मला म्हणत होती मला मॉडेलिंग करायचंय आणि आज म्हणते मॉडेलिंग फिडेलिंग काही करणार नाही. अरे वा, बरं झालं. नाही पण असं अचानक कसं काय? तेच विचारलं मी तिला तर माझ्यावरच चिडली. राहू दे ग. नवलाईचे 9 दिवस म्हण आणि सोडून दे. मला माहित होतं पुढे असंच होणार आहे म्हणून तुला सांगत होतो. पण तू पैसे द्यायला लावलेस. आता गेले की नाही फुकट सगळे पैसे. हो तुम्ही माझ्यावर काही ढकलू नका. आधी तिकडं डोकं फिरलंय माझं. बरं बरं ठीक आहे, शांत हो. बरं मला सांग, त्या मनवानी काही सांगितलं का कुठे गेली होती? छे ती काय सांगते मला. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट म्हणजे अगं म्हणजे मनवानी जर काही सांगितलं नसेल राजवीरला तर राजवीरला ते आवडणार नाही साहजिकच. आणि मग त्या दोघांच्यात भांडणं होतील. अयो हो बरोबर आहे हो तुमचं. माझं तर असं मत आहे तिने काही सांगूच नाही. याच संधीचा आपण फायदा उचलून घेऊ आणि आपला स्वार्थ साधून घेऊ. काय माई, तुम्ही जेवणाआधीच्या गोळ्या घेतल्यात? हो घेतलं ना. बरं ठीक आहे, मी जेवणाची तयारी करते. मनवा, ते सगळं होईल. तू आधी बैस बरं. अहो पण माई मला बैस. माई आय एम सॉरी. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झालाय. अगं असं काही नाहीये. आईला फोन केलास का? हो झालं बोलणं. मनवा, मला सांग काय झालं होतं? काही प्रॉब्लेम तर नाही ना? मनवा, तू कधीच अशी वागली नाहीस. कधी न सांगता गेली पण नाहीस. आज अशी गेलीस. अगं आम्हाला सगळ्यांना काळजी वाटत होती. ठीक आहे ना सगळं? हो माई, आता सगळं ठीक आहे. कुठं गेली होतीस? राजवीरला सांगता येत नसेल तर मला सांग बरं. ऍक्च्युली माई एक महत्वाचं काम आलं अचानक आणि त्यामुळे मला तिथे जावं लागलं. आणि मी एवढ्या गडबडीत होते ना की कुणाला काही कळवता नाही आलं. आणि नेमकं जिकडे होते तिथे नेटवर्कही नव्हतं. त्यामुळे सगळाच घोळ झाला. खरंच सॉरी माई. अगं सॉरी कशाला म्हणतेस? पण काळजीचं काही कारण नाहीये ना? नाही तसं काही नाही. मग ठीक आहे. राजवीर काय म्हणाला? चिडलाय ना तुझ्यावर? नाही. मनवा, तुला काय वाटतं? तू काही सांगितलं नाहीस तर मला काही कळणार नाही का? मला माहितीये राजवीर तुझ्यावर चिडला असणार. आता त्याचा राग तुला काही नवीन नाहीये. तू नको काळजी करूस. होईल हळूहळू शांत. आणि त्याचा राग काही फार काळ टिकत नाही ग. मी आहे ना, सगळं नीट होईल. बरं ठीक आहे माई, मी जेवणाच्या तयारीला लागते. सगळेच माझ्यामुळे जेवायचं थांबलेत ना. चल मी पण येते. अहो नाही नको, तुम्ही बसा इथे निवांत, मी बघते. बरं ठीक आहे. अचानक एक महत्वाचं काम आलं आणि आय एम सॉरी राजवीर, पण मी आता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. राजवीर तुम्ही नीट जेवला का नाही? तुम्हाला काय फरक पडतो त्याने? असं नका ना बोलू राजवीर. हे काय चुकीचं बोलतोय? तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला फरक पडत असता तर असं वागला नसता. मला माहितीये तुम्हाला माझा खूप राग आला. कळतंय ना, पण तरी हट्टीपणाच करताय तुम्ही. का सांगत नाही मला कुठे गेला होता? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर?
तुमचा आहे विश्वास माझ्यावर? हो आहे. मग सांगा ना, काय झालं होतं? कुठे गेला होता तुम्ही? अशी कुठली जगावेगळी गोष्ट घडली की जी तुम्ही मला नाही सांगू शकत? मी तुम्हाला सांगेन. आत्ता सांगा. मी म्हणाले ना, मी तुम्हाला सगळं सांगेन, फक्त योग्य वेळ येऊ द्या, बाकी काही नाही. तुम्ही ना माझ्या प्रश्नांना डेलिबरेटली इग्नोर करताय, लक्षात येते माझ्या. असं खरंच काही नाहीये राजवीर. नाहीये ना? मी का वाट बघायची योग्य वेळेची? राजवीर प्लीज तुम्ही चिडू नका ना. बस प्लीज बस. मी कधीपासून तुम्हाला एकच प्रश्न विचारतो आणि तुम्ही उत्तर देत नाहीये मला. सो इनफ. ठरलं होतं ना आपलं, एकमेकांपासून काही लपवायचं नाही. मग का असं वागताय? ठीक आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. यापुढे या विषयावर काही बोलणार नाही मी तुम्हाला. मला वाटेल तसं वागा. राजवीर तुम्ही काय करताय? जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत मी कुठल्याच प्रश्नांना उत्तर देणार नाही, आणि ते झोपणार पण नाही. राजवीर प्लीज प्लीज असं नका करू. हात सोडा मला. हात सोडा. राजवीर मी मुद्दाम नाही करत आहे हे सगळं. माझ्याकडे खरंच काही ऑप्शन नाहीये. इच्छा असून सुद्धा मला तुम्हाला काहीच सांगता येत नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मनवा, असं काय तुमच्या मनात जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? राजवीर तुमचं रागवणं मी समजू शकते, पण मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. काय करू तेच कळत नाही. प्लीज मला समजून घ्या, प्लीज. असं काय मनवाचे तुम्ही मला सांगत नाही आहात? हे तुम्ही जे काही वागताय ना, ते खूप चुकीचं वागताय. खूप चुकीचं.
राजवीर, 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 उठ. राजवीर, अरे इथे का झोपलायस? रात्रभर इथेच झोपला होतास का? हा, ते बेडरूम मध्ये झोप येत नव्हती म्हणून इथे आलो. राजवीर, खरं सांग बरं, मनवाशी तुझं काही भांडण झालंय का? मला माहितीये तू तिच्यावर रागावलायस. नाही, तसं काही नाही माई. राजवीर, हे बघ, तू तिच्याबद्दल अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस. खूप चांगली मुलगी आहे ती. ती चुकीचं वागूच शकत नाही. मग तसं असेल तर मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे माई? आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी मला सांगण्यासारखी नाही? हे बघ, काही गोष्टी अशा असतात की ज्या त्यावेळी सांगता येत नाही. असं काहीतरी असेल की जे मनवाला आत्ता तुला सांगायचं नसेल, पण मला खात्री आहे एक ना एक दिवस ती स्वतःहून तुला सांगेल. आज का नाही सांगू शकत नाही? आणि तुला त्यांचं वागणं पटत असेल, मला अजिबात पटत नाहीये. मुळात एक तर कोणालाही न सांगता असं कुठेतरी निघून जायचं आणि आल्यानंतर आपण कुठे होतोय कोणाला सांगायचं नाही, याला चुकीचंच वागणं म्हणतात नाही. असो. मनवा इथे का झोपले असतील? तब्येत तर बरी असेल ना? ताप तर नाही? मे बी रात्री लेट झाला म्हणून इथे झोप लागली असेल. सोड मला, जाऊ दे. जाऊ दे मला, जाऊ दे, जाऊ दे प्लीज, प्लीज जाऊ दे. अंगाला हात लावू नको. सोड नंदा, सोड, अंगाला हात लावू नको माझ्या. नंदा काय झालं? सोड मला, नंदा, सोड, अरे सोड मला, जाऊ दे. अंगाला हात लावू नको. नंदा, अगं काय झालं? काय बरळत होतीस तू अशी? कोणी पकडलं होतं तुला? काय झालं? काय काय बोलत होते मी? अगं तू म्हणत होतीस की मला सोड, मला सोड, अंगाला हात लावू नको माझ्या. कोणी धरलं होतं तुला नंदा? नाही, काही नाही. वाईट स्वप्न बघितलंस का कुठलं? वाईटच असणार, त्याच्याशिवाय काशी बरळत होतीस तू? स्वप्नच होतं. जाऊ दे, वाईट स्वप्नांचा एवढा विचार नसतो करायचा. हा बाळा, बरी आहेस ना तू आता? घे पाणी, घे. नाही, नको. नंदा, पण नक्की काय बघितलं स्वप्नामध्ये? भूताचं वगैरे स्वप्न होतं का? सांग ना. मम्मा, काय तेच तेच विचारतीये? सांगितलं ना काही नाही झालं म्हणून. फक्त जरा विचित्र स्वप्न पडलं म्हणून दचकले. तेच विचारते काय होतं म्हणून. नको ना तेच तेच प्रश्न विचारूस.
राजवीर किती वाजलंय? मला जागच नाही आली. तुम्ही का नाही उठवलं मला राजवीर? बरं ठीक आहे, तुम्ही आवरा, मी ब्रेकफास्ट बघते.